नमस्कार मित्रांनो, मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन आणि भोगीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन। तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस येवो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो। भोगी हा सण पूर्ण देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने साजरा केला जातो। भोगीच्या दिवशी, भोगी म्हणजे कसं, आज जे लोक जे आहे ना, भोगीच्या दिवशी देवाला हे निवेद देतात, त्याला भोगी असे म्हणतात। आणि भोगीच्या दिवशी आज आणि मिक्स भाजी केल्या जाते। त्याच्यामध्ये काय काय साहित्य आहे ते सांगतो बघा। मिक्स भाजी, त्याच्यामध्ये बोर असतात, त्याच्यानंतर आवऱ्याचे शेंगा, टमाटे, वांगे, कांद्याची पात, त्याच्यानंतर पेरू, त्याच्यानंतर गाजर आणि बटाटे, टमाटे असे आणि केवडा, हे असे एक वस्तू मिक्स केल्या जाते। आणि वटाणे असतात, शेंगदाणे, तीळ आणि ऊस आणि पेरू हे मिक्स करून हे भाजी केल्या जाते आणि ती देवाला चढवल्या जाते। अशा प्रकारे हे आजचा एक मान असतो, हे असे एक भोगीची भाजी म्हणल्या जाते। आणि भोगीच्या दिवशी जो आहे ना बघा मित्रांनो, आज भोगीचा दिवस म्हणजे कसं, जे लेकी जे असतात त्यांचे जे माहेरी असतात ते गावी जातात। गावी गेल्यानंतर सर्वांनी एकत्र येतात, एकत्र येऊन एका ठिकाणी एकत्र येतात आणि त्याच्यानंतर सर्वांना या ठिकाणी नवे कपडे लिवले जातात। आजचा सण म्हणजे लेडीजचा असतो, त्याच्यानंतर हे लेडीजचा सण असतो। आणि हा सणाच्या दिवशी प्रत्येकाने साडी नेसलेली असते, चांगलं आज नटून थटून आज एकत्र आनंदाने, एकत्र घरामध्ये सुखाने आणि जेवण केल्या जाते। आणि त्याच्यानंतर आज बरेच लोक कोणी हुरडा केल्या जाते, हुरडा पण खातात। त्याच्यानंतर ओंब्या असते, ते पण आज खातात। ओंब्यामध्ये भाजीमध्ये गव्हाची ओंब्या असते, टाळक्याचा हुरडा हे पण आज टाकला जातो। हा अतिशय मान असतो। आजच्या दिवशी कुठून का असं आपली लेकांना माहेरी जाऊन आपल्या परिवारामध्ये एकत्र येऊन आणि कपडे नवीन घेतात आणि एका ठिकाणी अतिशय आनंदाने हसत खेळत एकत्र राहतात आणि एकत्र हे जेवण केल्या जाते। अतिशय हा आनंदाचा आणि साजरा केला जातो। मिक्स भाजी आणि बाजरीची भाकर तिळ लावून खातात। मिक्स भाजी आणि आज बाजरीची भाकर महत्वाची असते। बाजरीची भाजी आणि वटाणे घेतात आणि त्याच्यानंतर जे ढाळे जे असतात ते पण आज खाल्ले जातात, हरभऱ्याचे ढाळे ते मग मस्त खातात। त्याच्यानंतर बाजरीची भाकर आणि तिळाची चटणी हे पण खातात त्याच्यामध्ये। हा मित्रांनो, हा आमचा व्हिडिओ। बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खातात आणि कोणी चटणी बी करतात, ज्याच्या पद्धतीनं हा जसेच्या गावामध्ये, जसेच्या राज्यामध्ये, जसेच्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येकाच्या गावामध्ये वेगवेगळी एक प्रथा असते। तरी मित्रांनो, हा व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा। आणि जाता मी एक विनंती करतो की बाबा स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा, रुसवे फुगे सोडून ठेवा। आणि हे तुम्हाला हे नवीन 2024 हे वर्ष सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीची देवो आणि प्रत्येकांना सद्बुद्धी देवो। जे राजकारणी असतील त्यांना चांगलं काम करण्याची सद्बुद्धी देवो। हे आजकाल तुम्ही जे सरपंचापासून जे पंतप्रधानापर्यंत जे आहेत लोक, यांना चांगली सद्बुद्धी देवो, काम करण्याची इच्छा हो आणि त्यांना तुम्हाला जे पदे दिले आहेत त्यांचं तुम्ही सोनं करावं असेच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आणि परत सांगतो, स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहा, रुसवे पिगे सोडून द्या आणि एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना ठेवा। एकमेकाबद्दल प्रेम आपुलकी भावना ठेवा आणि एकमेकाबद्दलचं ते प्रेम आपुलकी भावना ठेवा आणि एकमेकाचा सन्मान आदर ठेवा, आपुलकी ठेवा। प्रत्येकाने हसत खेळत राहा। ओके, बाय। असेच नवीन ब्लॉग पाठवू।
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, लाईक करायला काय पैसे लागत नाहीत, ते फुकटच असते. आणि सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही, तर फुकटच असते. तर मी हा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आमचा जो ब्लॉग आहे, आमचा जो व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही मित्रांनो. तरी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा फक्त व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ओके, बाय.